आंदोलन चालू असताना आम्हाला काही परेशानीमधून जायचं. परेशानी असल्या की साधे सारथीवाले हे सारथी एवढी मोठी बिल्डिंग बांधून ठेवली मराठ्यांसाठी आणि हे मराठे रस्त्यावर असे उघड्यावर बसलेले आहे फुटपाथवरती आंदोलन करत. यांना साधी पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय यांनी केलेली नाही आहे. ना टॉयलेटला जायची परमिशन आतमध्ये दिलेली आहे. हे सगळे गेटच्या बाहेर, गेटला हात सुद्धा लावला तरी ते कारवाई, पोलिसांची धमकी देऊन कारवाई करायला लावतात. 10 पोलिसांना कॉल करतात आणि सांगतात की हे गेट समोर येत आहे. आम्ही त्यांना साधी रिक्वेस्ट करतोय की बाथरूमला वगैरे जाऊ द्या किंवा पाणी द्या, ते सुद्धा ते डिनाय करताय. शेवटी थोड्या वेळा आधी त्यांच्यासोबत मीटिंग झाली. त्याच्यामध्ये त्यांनी निर्णय का घेतला की पोलिसांसोबत आम्ही चर्चा करू आणि पोलीस आणि आमच्यात जे निर्णय होईल त्यानंतर आम्ही डिसिजन देऊ, तुम्हाला पाण्याला आणि बाथरूम यूज करायला आतमध्ये जाऊ द्यायचं की नाही जाऊ द्यायचं. एवढी दैनंदिन परिस्थिती इथं तयार केलेली आहे. ह्या फक्त मराठ्यांसाठी बांधलेल्या एवढ्या मोठ्या बिल्डिंग समोर आहे, मराठ्यांसाठी बाहेर बसलेल्या आंदोलक मराठ्यांसाठी. हे अशी सध्या परिस्थिती झालेली आहे. टॉपर विद्यार्थ्यांची परिस्थिती आहे.